साऊथचं भूत डोक्यावरून बसलं यांच्या हिंदीवाल्यांच्या. त्यांना वाटलं अरे साऊथवाल्यांनी आपल्याला संपवलं. नाही संपवलं, तुम्ही स्वतःला संपवलं. तुम्ही वेगळे विषयच बघत नाही. पण हे घाबरले. मग त्यांच्या तिकडे ऍक्टर, त्यांच्याकडे डिरेक्टर. तसं होत नाही रे मेल्यानो. चांगले लेखक शोधा. खरंय, लेखक शोधा ना रे चांगले. आणि तू करेक्ट म्हणालास की ओव्हरऑल प्रोजेक्ट बांधलं जातं, कलाकृती नाही होत. त्यामुळे हे रायटिंग ऑन द वॉल आहे रे. ऑडियन्सला कॉन्टेंट पाहिजे. तुमचे हिरो बिरो बासनात गुंडाळून ठेवा. बासनात. या सगळ्यामधला एक हुकमाचं पान तुझं असतं, तो या वेळेला तुरूप लपवलेला होता. सिद्धार्थ जाधव, त्याला एका वेगळ्या लुक मध्ये तू प्रेझेंट करतोयस. आणि सिद्धार्थवर एक विशेष जीव आहे तुझा. माझ्या सिनेमामुळे ना मला एक शेतकऱ्याची आत्महत्या थांबवता आली. ते मला वाटलं की माझं झालं या सिनेमात मला. आणि ते खरंच अंजन घालायचं आहे. देवानंतर मला कोण इम्पॉर्टंट वाटतं शेतकरी. बिकॉज ही इज किपिंग मी अलाइव्ह. तर ते ह्या सिनेमातला करता आलं ना मला. म्हणजे मला खरंच करायचंय. पण ते बघू किती करता येईल. या सिनेमातला काही भाग मी देईन तिकडे. सध्याच्या काळात जर प्रेक्षकांना घरातून बाहेर येऊन सिनेमा दाखवायचा असेल तर तो लार्जर दॅन लाईफ असला पाहिजे. या संकल्पनेला एका वेगळ्या अर्थानं परिमाण देऊ इच्छिणार आणि मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे दिग्दर्शक निर्माते माझ्यासोबत आहेत. महेश मांजरेकर. महेश दादा, खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मध्ये. आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले, एक नवा अध्याय खऱ्या अर्थानं मराठी सिनेमाचा लिहिला जातो. आणि त्या सगळ्यात म्हणजे तो काळही असा होता की ज्या वेळेला शिवाजीराजे भोसले आलं त्यानंतर एक सुपरहिट किंवा त्या सगळ्या लल पिरियडला एका वेगळ्या अर्थानं तू तारून नेलं होतंस. आणि आत्ताच्या घडीला परिस्थिती वेगळी नाहीये. पुन्हा तू त्या सगळ्या गोष्टीसाठी एक तारणहार म्हणून पुन्हा उभा राहशील असं परिस्थिती. असं काही नाही, शुक्रवारी कळेल. माझ्या म्हणजे मराठी आत्तापर्यंत मी केलेल्या सिनेमामध्ये हा सगळ्यात मोठं बजेट असलेला सिनेमा आहे. त्यामुळे जरा पोटात नॉर्मली बटरफ्लायज असतात, आता बॅट्स आणि डायनासॉर्स. म्हणजे त्यामुळे काय असतं ना की काय हल्ली ना ब्लँक झालेत सगळे लोक. काय चालेल काय नाही. त्यामुळे एकतर लेट मी स्टार्ट ऑफ हा इंटरव्ह्यू जसा सुरू करूया की पुन्हा शिवाजीराजे भोसले चा मी शिवाजीराजे भोसले बोलतो ह्या सिनेमाशी काहीही दुरान्वये संबंध नाही. इट इज नॉट अ पार्ट 2. त्यामुळे तो विचार करून गेला पिक्चरला तर तुमचा निराशा होईल. तर हा सिनेमा म्हणजे ठरवून झालेलाच नाही आहे. म्हणजे एक सिनेमा करायचा तर ह्याकडे असं जायचं नव्हतं. म्हणजे मला शेतकरी आत्महत्या हा प्रॉब्लेम मला खूप वर्षापासून त्रास देतो म्हणजे मला भयंकर त्रास देतो. म्हणजे की का शेतकरी आत्महत्या व्हावी. बरं बाकीच्या आत्महत्या होतात पण असा एक माणूस आत्महत्या करतोय जो आपल्या ताटात अन्न वाढायला झटतो. आणि तरी आपण इतके इनसेन्सिटिव्ह का आहोत की आपल्यापर्यंत ते पोचत नाही आहे का, की त्याचे प्रॉब्लेम आपल्यापर्यंत पोचत नाही आहेत का. पण सिनेमा मी कधी असं म्हणजे आता करायचं तर काय करायचं, कसं करायचं ते बॅकग्राऊंडलाच होतं. आणि सडनली एक नाळ 2 नावाचा एक सिनेमा पाहिला मी आणि तो खूप मला आवडला पिक्चर. नाळ पण चांगला होता. नाळ 2 एका वेगळ्या कारणासाठी आवडला कारण त्यातली जी मुलं होती ना दे आर मॅजिक. एक्स्पेशली ती त्रिशा आणि भार्गव. तोही चांगला होता. तिसरा तो पहिल्यामध्ये तर अप्रतिम होता. पण एक तसा आडनाडा वयाचा झाला पिक्चर. आणि हे दोघे म्हणजे असे होते म्हणजे आय वॉज शॉक्ड. आणि मी त्यांना घरी बोलवलं आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता मला ना असं एक थोडासा मी स्वार्थी झालो. म्हटलं की ह्यांच्यावर आपल्याला पिक्चर करायचं. मी तसं सांगितलंही त्यांना. म्हटलं तुमच्यावर एक पिक्चर करणार. पण ते तिथपर्यंत राहिलं नाही. तो थॉट ना मला त्रास द्यायला लागला कारण मुलं पटापट मोठी होतात. असं पण नाही ना. ठरवलं मी समजा एक हिरोवर ठरवलं तर चल नाही 2 वर्षांत मला गोष्ट सुचली. ही मुलं 2 वर्षानंतर किती बदलतील
खरं, आणि त्यातला तो गोडवा त्या त्रिशामधला एक्झॅक्टली. आणि भार्गवमधला इनोसन्स. तर मी मग विचार करत असताना ना मला असं उगाच ते कनेक्शन झालं कुठे त्या शेतकरी आत्महत्येची. तर मला असं वाटलं की ही दोन समजा मुलं असतील आणि ती शेतकऱ्याची मुलं असतील आणि त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली तर काय होईल ते होतं. तर म्हटलं की आता तो प्रॉब्लेम आपल्याला ॲड्रेस करायचा आणि तो अख्ख्या देशाला, म्हणजे बघू उद्या मी हिंदीत डब केलं तर देशाला, पण सध्या तरी मी महाराष्ट्राच्या आपल्या लोकांना तो ॲड्रेस करायचा की शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम तो जर का मला काय म्हणतात त्याला असं म्हणजे रूफटॉपवरनं ओरडायचं असेल तर एकच व्यक्ती आहे जी या जगात ज्याचा आवाज आला तर मराठी माणूस ऐकणार नाही असं होत नाही, ते शिवाजी महाराज. म्हटलं की समजा ही मुलगी शिवाजी महाराजांची फॅन असेल आणि तिने त्यांना विचारलं याचसाठी केलं होतं का वाटतं आज इतकं तुम्ही स्वराज्याचं स्वप्न बघितलं तो ह्या स्टेजला महाराष्ट्र येईपर्यंत ह्याचसाठी गेलो होत का अट्टास आणि सडनली थिंग्स स्टार्टेड फॉलोइंग इन प्लेस. बरं त्या अख्ख्या प्रोसेसला मला लिहिल्यानंतर लक्षात आलं की त्याचं बजेट मोठं आहे, त्याला निर्माता मिळणं आणि पण मिळाला हो तेवढाच पॅशनेट होता माझ्याबद्दल, म्हणजे माझ्या इतकाच. आणि मी जेवढं बजेट विचार केला ना त्याच्यापेक्षा 4 कोटी रुपये जास्त झाले. बरं ते सिनेमातच जास्त झाले त्यांनी. आणि मला सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्यांनाही पटलं, त्यांनी कंप्लेंट केली. त्यामुळे आता हे जे पोटात आहे रिलीजच्या आधी काय झालं आहे की प्रेक्षकांनी आपण म्हणतो मराठी सिनेमाला नाही हिंदी सिनेमालाही पाठ फिरवली. आणि त्याची कारणं मला असं वाटतं की त्याची कारणं ना आपल्या कोविडच्या काळात आहेत. त्याची कारणं त्या कोविडमध्ये घरी बसून लोकांना काही काय करायचं, सिनेमे खूप बघितलेत त्यांनी आणि त्यांनी फक्त हिंदी किंवा मराठी किंवा त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम, काही लोकांनी फ्रेंच, कोरियन सगळे पिक्चर पाहिले. खरं. सडनली त्या 2-2.5 वर्षात त्यांना सिनेमाबद्दल ना खूपच अवेअरनेस आला की बाबा अरे हा सिनेमा असतो. म्हणजे आपल्याला एक इट इज लाईक मी काय मग डाळ भात जेवतो आणि भाजी, मी आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. सडनली मला कोणीतरी रोज जर का 4 कोर्स डिनर दिला तो पुन्हा मी त्या डाळ भाताकडे, म्हणजे डाळ भात हे आवडीचंच आहे स्टेपल डाएट पण तरी तसं झालं. लोक नाही बरं ते हिंदी पिक्चर तर वर्षानुवर्ष तीच कोंडी लावून सिनेमा दाखवतात आणि त्याला आता कंटाळलीत लोक. म्हणजे बरं त्याच्यामध्ये गोष्ट लिहिण्यापेक्षा ते प्रोजेक्ट बनवतात. खरंय. हा हिरो, ही हिरोईन, ह्याला एवढे पैसे द्या, त्याला तेवढे पैसे द्या आणि पिक्चर बनवा. एक डिरेक्टर घ्या, गोष्ट कुठे आहे, गोष्ट शोधतच नाहीत त्या आधी. मग आता घेतलेत त्यांना एक गोष्ट बांधा द्यायची. बरं मग त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही 250 कोटीचा पिक्चर बनवला, त्यातलं 125 कोटी ॲक्टर घेऊन गेला आहे, बाकीच्यांचं सगळ्यांचं मिळून समजा आणि मेकिंग म्हणजे तुमच्या बाकीच्या ॲक्टर्स आणि त्या डिरेक्टर मिळून समजा 50 झाले. म्हणजे तुम्ही पिक्चर बनवताय खरं 100 कोटीचा आणि सांगते आम्ही 250 कोटीचा पिक्चर बनवतो. तर ते तो जो ऑडियन्स बॅकआउट झाला तिकडून आणि जे साऊथचं भूत डोक्यावर बसलं यांच्या हिंदीवाल्यांच्या, त्यांना वाटलं अरे साऊथवाल्यांनी आपल्याला संपवलं. नाही संपवलं, तुम्ही स्वतःला संपवलं. तुम्ही वेगळे विषयच बघत नाही. मराठीत वेगळे विषय आहेत पण आमच्याकडे पैसा नाही कारण मराठीची टेरिटरी लहान आहे आणि ओव्हरऑल इन्फ्रा तशा अर्थाने इन्फ्रा नाही. आपल्याला काय होतंय की थिएटर्सही तशा नाही, थिएटर्स आपल्याला खूप मिळतात. ह्या एक तर हा मिथ आहे, हे काढून टाकावं लोकांनी. आता 70 कोटी जर का बाई पण भारी देवाने गेला तर तुला थिएटर मिळाल्याशिवाय गेलं का? मी बघितले 20-20 शो दिले तरी थिएटरने त्या पिक्चरला. चाललं की त्यांचं काय जातं, तो थिएटरवाला धंदा करायला बसलाय तिकडे, तो त्याचं शेअरिंग आहे. 100 रुपये जर का त्याचं हे झालं तर पहिल्या आठवड्यात त्याला 55 रुपये मिळतात, आपल्या 45 मिळतात. तेव्हा हाऊसफुल गेलं तर त्याचं काही घेणं देणं नाही. तो पिक्चर मराठी आहे, हिंदी आहे, तमिळ, तेलुगू आहे, ओरिया आहे की कुठलाही. तर
झालं काय, ह्या हिंदीवाल्यांनी हे लक्षातच घेतलं नाही की ऑडियन्सची टेस्ट बदलली, आपण सब्जेक्ट वेगळे घेतले. आज साऊथवाले काहीतरी कुठे त्यांच्या कल्चरमध्ये त्यांचे, पण ते पण ना, ह्यांनी उगाच त्यांचं बाऊ करण्याचं काही गरज नव्हती. त्यांचे पिक्चर तिकडे पडत आहेत. आपल्याला जे दिसतात म्हणजे गेल्या 10 वर्षात 10 सिनेमे चाललेत रे, खरंय. 10च चाललेत पण निर्मिती तेवढीच होती ना, 100-125 तिकडे. त्यांचं काय, त्यांनी इकडे पण केलेले आहे ना. ऍब्सोल्युटली. खूप पिक्चर आहे जे त्यांना वाटलेलं पॅन इंडिया काही नाही झालं, ती लागलीच ते त्यांची. पण खूप पिक्चर आहेत, मला नाव पण सांगू शकतो, पण जाऊ दे, आपण त्याच्यात पडणं गरजेचं नाही. पण हे घाबरले, मग त्यांच्या तिकडे ॲक्टर, त्यांच्याकडे डिरेक्टर. तसं होत नाही रे मेल्यानो, चांगले लेखक शोधा. खरंय. लेखक शोधा ना रे चांगले. आणि तू करेक्ट म्हणालास की ओव्हरऑल प्रोजेक्ट बांधलं जातं, कलाकृती नाही होत. कारण त्यांना कळत नाही की बेस म्हणजे, आपण बिल्डिंग बांधायला आधी मजले चढवतो का आधी बेस बनवतो? खरं. हे मजले बांधतात आणि मग बेस बनवायला जातात. बेसिकली तुम्ही तिकडचा डिरेक्टर किंवा तिकडचे ॲक्टर घेऊन काही होत नाही. आता आणि लोकांनी पण प्रूव्ह करून दाखवलं की ते ॲक्टर बघायला येत नाही. खरंय. ते आता कंटेंट बघायला येतं. तर त्यांना कोरियन माणूस बघायची सवय झाली, चांगलं काम करणारा, किंवा एक फहाद फाजील बघायची सवय झाली आहे, किंवा डलकर सलमान बघायची सवय झाली आहे. त्यांना काही नाही पडलेली इकडच्या आजच्या ॲक्टरची. पण त्यांनी तिकडे बघितला ना सिनेमा, आपल्या OTTवर चांगला कंटेंट बघितलं, त्यामुळे ते आता 12th फेलला येत आहेत, ते आज बधाई होला येत आहेत, ते आज कुठला तो लापता लेडीजला येत आहेत. ह्यांना हे कधी कळणार? बरं, ह्यांचं लॉजिक आहे की लापता लेडीज कितना बिझनेस किया रे का, 40-50. अरे पण तो बनलेला किती, तो हिशोब पकडायचे. तो जे इन्व्हेस्ट केलेले त्याच्यापेक्षा किती टक्के जास्त कमवले त्यांनी. बरोबर. तुम्ही 300 कोटी टाकून 400 कोटी कमवता, तुम्हाला वाटतं आपण 100 कोटी कमवले, पण ती ॲट द एंड ऑफ द डे ही नॉट इवन 20% ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट ना. ROI. तर ते कुठेतरी, आणि काय झालंय की एक वेगळा विषय म्हणजे, मी ना एक खूप वेळात एक्झाम्पल सांगतो, परत ते रिपीट होईल कदाचित. ह्या आता 2 तारखेला का 3 तारखेला गांधी जयंतीला एक मोठी प्रोडक्शन कंपनी धर्मा, त्यांनी म्हणजे आहेच त्यांचं एक दबदबा आहे, मोठं प्रोडक्शन कंपनी, हिंदीतलं मोठं नाव आहे. त्यांनी एक पिक्चर रिलीज केला कुठला तरी, संस्कारी आणि काहीतरी, सनी संस्कारी. पण ते टायटल मोठं असल्यामुळे मला दम लागतो म्हणताना, मी थकतो बोलता. तर तो एक पिक्चर काढला, आणि दुसऱ्यांनी एक माझा वयाचा आणि श्वासाचा विचार करून कंटाळा नावाचा पिक्चर काढला. ही भारतातली वन ऑफ द बिगेस्ट कंपनी. हा कंटारा मुंबई फिल्म्स. मुंबई फिल्म्स, तो पण कंपनी मोठी आहे, पण त्यातला एक ॲक्टर म्हणजे तुझ्या माझ्यासारखा आहे, कॉमन माणूस वाटणारा ॲक्टर. करेक्ट. पण रस्त्यावर 10 पैकी 8 जण वर तसा ॲक्टर तो रिषभ. एकत्र राहिलेली. ह्याचं एक तिकीट विकलं ना संस्कारीचं, तर त्याची 13 तिकीटे विकली. म्हणजे तो 13 पटीने मोठा होता पिक्चर. भाषा कुठली? कन्नडा, डब्ड इन हिंदी. त्यामुळे हे रायटिंग ऑन द वॉल आहे रे. ऑडियन्सला कॉन्टेंट पाहिजे. तुमचे हिरो बिरो बासनात गुंडाळून ठेवा, बासनात. आणि त्यांची टेस्ट चॉईस आणि प्रिफरन्सही बदललेत आता. त्यांना कळलं की पिक्चर चांगले जातात की. म्हणजे म्हटलं एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. कुठला एक पिक्चर आहे तो, असं भस्कन, म्हणजे आपला दशावतार बघ रे. बरं, माझे किती पिक्चर आहेत बघ बाजूशी लाईनीत, कोण बघायला येत नाही मला काळा कुत्रं. आणि मला ते हे पण नाही आहे काय मला बघायला येतं नाही. मी एक ॲक्टर आहे बऱ्यापैकी, मी आपलं काम करतो कुठेतरी, पिक्चर बघायला येतं. तो दशावतार लागला, त्याचं ओपनिंग झालं 50 लाखांनी, पण त्याच्या पुढच्या आठवड्याच्या शुक्रवारची बुकिंग वॉज 1.5 करोड. आली की लोक. सुरू झाले का थिएटरमध्ये 3 शो, तिकडे 12 शो दिले. परत सांगतो थिएटर मिळतं. तर हे परत मी सांगतो ना, कॉन्टेंटची पॉवर आहे. ॲक्टर म्हणून म्हणजे आम्ही शून्य आहोत. एक रोल आम्ही चांगला केला आणि लोकांना आवडला तर लोक बघायला येतील. आम्हाला कोणी बघायला येत नाही. आणि हे मिथ आहे की हिरो चालतो की त्यांना बघायला येतात.
दुसरं एक्झाम्पल मी म्हणतो की मग ते थोडंसं त्याचं लोकांना विपर्यास घेतात. मी चांगलं सांगायला गेलो, एक पिक्चर चालला खूप, महाराष्ट्राने ताकद दाखवून दिली की आम्ही ठरवलं होतं किती पिक्चर हिट करू शकतो, ज्याचं नाव होतं छावा. 650 कोटी बिझनेस केला, तर ते 400 कोटीच्या वर फक्त महाराष्ट्राने केलं आहे. का दिलं बरोबर, म्हणजे महाराष्ट्राची ताकद ती प्रूव्ह झाली. विकी कौशल अप्रतिम ॲक्टर, म्हणजे मला खूप आवडता ॲक्टर आहे, पण तेवढं असूनही त्याचे आधीचे 5 पिक्चर चालले नव्हते ना रे. पण छावाला आले लोक, म्हणजे त्याची ॲक्टिंग चांगलीच आहे. कशासाठी आले? कॉन्टेंटसाठी आले. इथे कोणी इनडिस्पेन्सेबल नाही आहे. आज समजा उद्या काही शाहरुख गेला, सलमान गेला, आमिर गेला, तर कोण काही इंडस्ट्री थांबणार आहे का? त्यामुळे आज एक फेस पण चांगली आहे की लोक चांगले सब्जेक्ट, म्हणजे आज बरं ते एक भीती पण आहे आमच्या आता डोक्यात, आता करायचं काय? ऑडियन्स चुजी झाला आहे, त्याला तुम्ही वेगळे द्या. तो एक दुसरा पिक्चर आत्ता मराठीत आलेला, तो अमृता सुभाषचा जारण, ते ट्रेलरमध्येच कळतं ना काहीतरी वेगळा केला आहे पिक्चर. आम्हाला रोज रोजचं तेच परत सांगतो, आम्हाला कधीतरी थोडासा तडका तरी बदलावं त्याच्यात. तर एक फेस पण चांगली आहे. पण आता काय केलं मी, हा पिक्चर आता परत माझी मान आता ऑडियन्सच्या बुलेटून खाली येते, मारायची का मला सोडवायचं. पण आम्ही सिन्सिअरली पिक्चर बनवला, ज्याच्यात आम्हाला एक खूपच सेन्सिटिव्ह विषय मला लोकांसमोर मांडायचा होता, आणि तोही एका कमर्शियल फॉर्मॅटमध्ये. ही तारेवरची कसरत होती. इथे सरकलं तर इट कॅन बिकम लाईक अ डॉक्युमेंटरी. ते मला न करता, मला तो कम्प्लीट ऑडियन्सला आवडेल, तुम्ही थिएटरमध्ये टाळ्या शिट्या मारू शकाल असा सिनेमा बनवायचा होता. वा. आणि बनवलं आहे आता. निश्चित. या ह्याच्यातलं एक महत्वाचं नाव सिद्धार्थ बोडके, म्हणजे देवमाणूस. म्हणजे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं तू गुणग्राहक आहेस, म्हणजे पारखी नजर ज्या पद्धतीने तुला तो सापडला, त्यानंतर तुला त्याने इतकं आयुष्यातलं त्याचं मोठं काम आहे. कसा वाटला सिद्धार्थ, आणि महाराजांच्या भूमिकेसाठी त्याची निवड, तुझ्या मनातली प्रोसेस काय? नाही, ॲक्च्युली आय गो बाय इन्स्टिंक्ट. मी दरवेळेला इन्स्टिंक्टने गेलो, आणि 100पैकी 90 वेळा माझं इन्स्टिंक्टने कधी मला फसवलेलं नाही आहे. म्हणजे 10 वेळा फसतं कधी कधी आपलं इन्स्टिंक्ट. मी पण ह्युमन आहे, चुका कोणी नाही करत. प्रॉब्लेम हा आहे की सिद्धार्थ बोडकेचं मी तसं काही काम बघितलं नव्हतं, पण थिएटर करतो मी. खूप कौतुक ऐकलेलं, जर अरण्यामध्ये काम करायचा, छोटासा रोल होता पण तो खूप इम्पॅक्ट देतो. बरं, त्याचा हा पाहिलेला मी दृश्यम, बाकी काही पाहिलेलं नव्हतं. तोपर्यंत देवमाणूसमध्ये आला पण नव्हता. म्हणजे माझं कास्टिंग झालेलं, पण सिद्धार्थ झालं नव्हतं. पण एकदा मी त्याला बघितलं, आणि मी म्हटलं की ती दाढी बिडी, त्याचं एक माणसाची ना पॉवर असते. प्रत्येक माणसामध्ये तो भेटायला येतो ना, तर त्याची एक पॉवर असते, जी मला तो किती अट्रॅक्ट करतो. तो मला तेव्हाच वाटलेलं की हा शिवाजी महाराज करेक्ट करेल. बरं, मी ऑडिशन घेत नाही. मला आयुष्यात ऑडिशन हे घ्यायला आवडतच नाही, कारण परत ते आपण ना घोडे बाजारात जाऊन घोडे घेतल्यासारखं असतं रे. तुम्हाला ॲक्टरशी बोलून कळतं की तो बरा ॲक्टर असेल रे. बरं, तो ती ऑडिशन चांगली करेल, तुमची गॅरंटी काय तो रोल चांगला करेल. त्यामुळे इन्स्टिंक्टवर जातो मी. परत जी म्हणतो मी इन्स्टिंक्ट, की हा मला ॲक्टर. बरं, त्याशी बोलल्यावर कळेल त्याच्यात कॉन्फिडन्स आहे की नाही. कॉन्फिडन्स इज ऑल आय नीड. कोणी मला विचारलं, अरे हा रोल मी तुला ऑफर करतोय, मी तुम्हाला वाटतं मी करू शकेल, तर मी त्याला तो घरी जातो. मला वाटून काही होत नाही. तुला वाटणं गरजेचं असतं की तुझ्या हातून येणारा आवाज काय, बरोबर. तर त्याला मी कास्ट केलं. लोकांनी मला सांगितलेलं की का. मी म्हटलं मला खात्री आहे हा मुलगा डिलिव्हर करेल. त्याच्यानंतर तो देवमाणूसमध्ये होता. देवमाणूसमध्ये रोल वेगळा होता, पण कधी कधी मला त्याला 2-3 गोष्टी मी तिथे सांगितलेल्या, म्हणजे मला जे काय माहिती आहे ते ठीक. बरं, मी सांगतो, म्हणजे मी डिरेक्टर आहे, मला हे ऑब्झर्व करायचं असतं की हा ॲक्टर कुठे काय, त्याचे वीक पॉईंट्स काय. जसं मला कोणी विचारतो ना, मी ॲक्टर आहे, मी हुशार ॲक्टर आहे, मी चांगला ॲक्टर असलं पाहिजे. ऑलवेज लक्षात ठेव, हुशार चांगला ॲक्टर नसिरुद्दीन शाह आहे, हुशार ॲक्टर अमिताभ बच्चन. कळलं? आपले वीक पॉईंट लपवून स्ट्रेंथ म्हणून प्रेझेंट करणं, याच ते मी हुशार असं मला कळतं की ह्याचं काय लपवायचं आहे.
आणि काय नको असलेल्या बाजूला काढत गेलं की शिल्प करेक्ट घडतं, एंजेलोने सांगितलं. आणि हा त्या सिनेमात मी बोललो हा करेक्ट चॉईस आहे. मग तो आणि त्यांनी खूप मेहनत घेतली. मग तो Correct. मुलगा ॲब्सोल्युटली सिन्सिअर आहे. त्यांनी वजन कमी केलं, तो व्यायाम करायला गेला, त्यांनी आयुष्यात कधी घोडा चालवला नव्हता, त्यांनी आयुष्यात कधी ॲक्शन सीन केले नव्हते. त्यांनी ती जवळजवळ 2-3 महिने त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर आय थिंक त्यांनी जो शिवाजी महाराज केला, आणि माझी पहिली कंडिशन ही होती की कोणीही शिवाजी महाराज केलेले मला नको आहेत त्या रोलला. तो रोल त्याचा बनला पाहिजे. म्हणजे जसं अमजद खान आयुष्यभर जगला, खूप कामं केली, चांगला ॲक्टर, थिएटर ॲक्टर. गब्बर सिंग नाव पुसू शकला नाही. अमरीश पुरीने खूप पिक्चर केले, पुन्हा थिएटर, पण मोगॅम्बो हे कायम आयुष्यात त्याला चिकटलं. म्हणजे मनोज वाजपेयीने खूप कामं केली, पण अजूनही भिकू मात्र त्याचा. ऍब्सोल्यूट. तसं हा चांगलाच ॲक्टर आहे, पण ह्याला शिवाजी महाराज म्हणून एक हे बटलं पाहिजे की शिवाजी महाराज यांच्यासारखे कोणी केले नाही. वा. फॅन्टॅस्टिक ॲक्टर. आणि मला वाटतं की आजचा ॲक्टर आहे तो. म्हणजे आजचा समजून उमजून, आणि एक नवीन पिढीची ॲक्टर चालली ते खूप सिन्सिअर आहे. ते आधीसारखी ॲक्टिंगमध्ये चला गेलो, त्यांची थोडी थोडी त्याच्यात ती मेहनत असते. बाकी म्हणजे ॲक्टिंग सोडून पण बाकी मेहनत असते. निश्चित. या सगळ्यामधला एक हुकमाचं पान तुझं असतं, तो या वेळेला तुरूप लपवलेला होता, सिद्धार्थ जाधव. त्याला एका वेगळ्या लुक मध्ये तू प्रेझेंट करतोयस, आणि सिद्धार्थवर एक विशेष जीव आहे तुझा. नाही, सिद्धार्थ हा ना खूप टॅलेंटेड ॲक्टर आहे. म्हणजे त्याचं टॅलेंट अजून खूप यायचं बाकी आहे. एक तो माणूस म्हणून सोनं आहे तो. आणि मला काय कळत नाही, माझी डिपेंडन्सी आहे त्याच्यावरती. मला त्यातलं खूप काय काय काढायचं आहे त्यातलं. तर तो माणूस ज्या सोसायटीमधून आला आहे, त्याने जे काय भोगलं आहे ना, ते त्याच्यामुळे ना तो खूप हे आहे काय, संवेदनशील आहे. हो. आणि मला कधीच म्हणजे मी सिद्धार्थला ऑलवेज कॉमेडियन म्हणून ट्रीट केला नाही, मी त्याला ॲक्टर म्हणून ट्रीट केलं. म्हणजे पहिला पिक्चर माझ्यावर त्याने दे धक्का गेला, त्याच्यात त्याला एक कॉमेडियन म्हणून घेतला, पण दुसरा पिक्चर ज्यावेळेला गेले त्यांनी लालबाग कोरड, मी त्याला एक वेगळा ॲक्टर होता. त्यामुळे ह्या पिक्चरमध्ये मला नाही कसा खूप डेंजर विलन हवा होता. आणि मला माहिती होतं की ही विल डिलिव्हर, कारण एक ताकद असेल डोळ्याची, बॉडी लँग्वेजची. आणि कसं सांगितलं म्हणजे सिद्धार्थ इज माझा सॉफ्ट स्पॉट आहे. म्हणजे तो मला पाहिजेच, पण त्याचा रोलच एवढा हे होता म्हणून मी त्याला आधी एक्सपोज केला नव्हता. पण ही इज डन अ फॅब्युलस जॉब. जर लुक ज्या पद्धतीचा आहे, ओहो, मी म्हटलं असा वेगळाच लुक देऊया त्याला सिद्धार्थ जाधवच्या लुकमधनं बाहेर कोण एक वेगळा लुक देऊया. आणि ह्याच्या मागचं माझं सेल्फिश कारण असं आहे की त्याला पुढे वेगळी कामं मिळावीत. आणि त्याला मला माहिती आहे की तो ह्या वर्षी ते प्रूव्ह करेल. त्याचं एक वेबसिरीज येते, मी आता नाव सांगत नाही कारण त्यांची पब्लिसिटी व्हायची आहे. त्यात त्यांनी भारी काम केलं आहे, मला माहिती आहे. अजून एक पिक्चर येतो आहे त्याचा, पण तुम्हाला वाटतं त्यांनी डिक्लेअर केलं आहे का नाही मला माहीत नाही, लक्ष्मण उत्तेकर बरोबर. त्यात त्याचं भारी काम आहे. त्यामुळे ॲट द बॅक ऑफ द माइंड कुठेतरी मला थोडं बरं वाटतं की कुठेतरी त्याच्या यशात माझा छोटासा सहभाग आहे. सिद्धार्थचा मनाचा मोठेपणा आहे. पण या सगळ्यातलं एक म्युझिकल थॉटही तुझं वेगळं आहे. हितेश आणि संजय पाटील असंही एक वेगळं इक्वेशन यावेळेला तू करून पाहिलेलं आहेस. अदरवाईज संजय पाटील अँड आय गो लॉंग टाइम बॅक. म्हणजे मला आठवतं आहे संजय पाटील फिल्म सिटीत आले सिनेमासाठी. बरं कसं आहे की कुठेतरी फिल्म सिटीत एक माणूस आहे जो कवी पण आहे, जो लेखक पण आहे, आणि आमचे चांगले मैत्री झालेली. मला अजूनही आठवतं त्यांना त्यांची एक ट्रान्सफर झालेली कुठे पुरातन विभागात मला वाटतं, आणि ते खूप अस्वस्थ झालेले कारण त्यांना इथे मन रमलेलं. आणि मी अशोक चव्हाण त्यावेळेला CM होतो. मी त्यांना सांगून म्हणजे त्यांना पिडून जवळजवळ यांना पुन्हा आणलेले ते. त्यामुळे मित्र आहेत माझे, आणि ते मला माहिती होतं. आणि त्यांना ह्या अख्ख्या सिनेमाची गोष्ट ऐकली ना, ही वॉज खूप रोज मला काहीतरी करायचं याच्यात. डायलॉग म्हटलं डायलॉग लिहून झाले. आणि माझ्याकडे अजून एक खूप सुंदर रायटर आहे, मी त्याला कायम वेडा म्हणतो, कारण तो कधी कधी काय लिहितो ना, ते कसं लिहितो मला त्याचं कळत नाही. ज्याचं नाव आहे संजय पवार. तो पण तो काय मला वाटतं की सगळे क्रिएटिव्ह पीपल थोडेसे तरेवाईक असतात, तसं तो
मुडी आहे, पण एकदा लावलं पेन त्याने बरं. आणि मला का आवडतो तो जास्त, तोही लॅपटॉपवर करत नाही, तोही लिहितो. आणि स्वच्छ एक टाकी जसा जसा ड्राफ्ट मला पण नाही, मला ते हे येतच नाही ना काय, त्यामुळे मी पण लिहितोच. मला पेन पेपर, मला टाईप करायला गेलो की माझं हे बंद होतं. आणि मला तो का आवडतो संजय, कारण तो लिहितो आणि असं धड 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 तो होता. त्यामुळे आणि संजय विरोध पाटील मंत्र त्याने हो. काय लिहिलेलं आहे, एक्सलंट. का पहिला माझा मी शिवाजी शिवाजी. आणि ह्यात त्यांनी काही सीन्स लिहिले आहेत ना, ते ॲडिशनल सीनसाठी बोलवलं मी त्याला. आणि तो फॅन्टॅस्टिक. पण मी ते पाटीलला सांगितलं, पाटीलने तरी म्हटलं आणि मुळात पवार बंडखोर आहे, म्हणजे त्याच्यात असणारी ती आग जी आहे ना, आग आहे. आणि ती आणि त्यात तो जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे, त्याला एक विजन पण आहे, एस्थेटिक सेन्स. तर त्यांनी खूप सुंदर लिहिलं आहे. आणि मग संजय पाटला मी सांगितलं, अरे ते तुम्ही नका डायलॉगमध्ये बरं. त्यांनी वाचले सीन काही, पण ते म्हणाले नाही याच्यात काही करायची गरज नाही. तर त्यामुळे त्यांनी गाणं लिहिलं, खूप छान लिहिलं. आणि हितेश पण हितेशला मी माझाच मुलगा म्हणतो, कारण आणलंय त्याला मी हात धरून मराठीत. टॅलेंट त्याचंच आहे. काय असतं इथे खूप टॅलेंट आहे जे अप्रतिम आहे, पण त्याला ये भाऊ असे हात. आणि तो मला हितेश म्हणजे त्यांनी म्हणजे आणला, याचा फायदा मला जास्त झाला त्याच्यापेक्षा, कारण तो टॅलेंटेड आहेच. बरं, खूप वर्षापूर्वी हिंदीत मी अजून एक टॅलेंट आणलेलं ज्यांचं नाव होतं अजय अतुल. खरं विरुद्धला त्याला पहिल्यांदा एक्झॅक्टली हिंदीत आणलेलं. पण परत सांगतो मी, दे आर वेड्यासारखे टॅलेंटेड आहेत. त्यामुळे मी काही, इट वॉज जस्ट एक नीड होती जी. आणि काय अप्रतिम म्युझिक दिलं त्यांनी विरुद्धला. त्यामुळे हितेश इज गिफ्टेड आहे. आता पुढे काय करून त्यांनी काही ह्याच्यातली काही गाणी केली आहेत ना. बरं, ह्या काही कमर्शियल गाणी करण्याचं काही पॉईंट नव्हतं. एक गाणं आहे कमर्शियल जे मी बाहेर काढलेलं नाही, कारण लोकांनी असं म्हणू नये की ह्या पिक्चरमध्ये असं गाणं का. पण ते जेव्हा पिक्चर बघाल तुम्हाला कळेल की ते गाणं त्या पिक्चरमध्ये असणं गरजेचं होतं. आणि अप्रतिम गाणी केले. त्यात मलाही त्यांनी गाणं करायची संधी दिली. 2 गाणी मी केलीत. मी केली म्हणजे मी एक आरती केली ज्याला चाल लावली आणि त्याचं म्युझिक ठरवलं. आणि एक खूप मला ऐगिरी नंदिनी हे खूप आवडतं. महिषासुरवर्धिनीचं तिचं हे आहे, तर त्याचं म्युझिक माझं आहे. तर ते गंमत आली आहे सिनेमात. मी म्युझिक डिरेक्टर ह्याच्यानंतर आयुष्यात कधी म्युझिकला जवळ जाणार नाही. हे आलं म्हणजे मला ती दुर्गे भारी बोलता बोलता मी एका चालीत गाणं गायलो. आणि मग हितेश म्हणाला आपण गाणं करूया त्याचं. मग आपण गाणं करू. मग गाणं केलं. मग काय म्युझिक पाहिजे काय नाही हे सगळं निश्चित. यातलं एक वेगळं नाव मगाशी लिस्टवर नाव टाकताना मला बघायला मिळालं आणि ते इंटरेस्टिंग वाटलं. आणि त्याचे तुझे ऋणानुबंध फार अगोदरपासूनचे राहुल सुगंधी, त्याच्यात निर्माता म्हणून येतो जो कधी काळी तुझ्या बरोबर तुझा असोसिएट असिस्टंट. असंच केलं त्यांनी मला. राहुलला नाही गो लॉंग बॅक. म्हणजे मी ज्यावेळेला इंडस्ट्रीत आलो, मी पहिला आई केला जो मीच प्रोड्यूस केला. नंतर निदान नावाचा सिनेमा केला, पण तो पुन्हा असा कमर्शियल नव्हता. HIV इन्फेक्टेड एक मुलगी आणि तिची गोष्ट, तिची फॅमिलीची गोष्ट होती, जो मला खूप जवळ आहे पिक्चर. पण कमर्शियल त्याला काही सक्सेस मिळालं नाही. आणि मग नंतर वास्तव सुरू झाला. आणि वास्तव सुरू झाला आणि मग आम्ही 30% शूटिंग केलं आणि तो बंद झाला, कारण पैसे नव्हते. त्यावेळेला संजू पण कॉन्ट्रोवर्सीमध्ये होता. त्यामुळे असं पण नाही की कोणी बॅक करेल. आणि तो जवळजवळ 1.25 वर्ष बंद होता. मग सगळ्यांनी तसं ठरवून टाकलं की बंद आहे. तो पिक्चर सुरू होता ना, वो बंद हो गया. मी आपला रोज स्ट्रगल करीत 30% कोणाकोणाला दाखवे. त्यावेळेला काही डिजिटल नव्हतं ना की ते कुठेही दाखवा, व्हॉट्सॲपवर पाठवा, असं काही नव्हतं. तो थिएटर अरेंज करा, त्यांना दाखवा. ती प्रिंटनं म्हणजे जर्जर झाली. त्याची आम्हाला भीती वाटायची, जोरात हवा आली तर त्याची दप्तर होतील. तर ते त्या दरम्यान ना मी झामू सुगंध हा मोठा प्रोड्युसर. त्यावेळेला बॉम्बे, रंगीला वगैरे सगळे का लगान हम दिल दे चुके सनम म्हणजे मोठे मोठे पिक्चर. आणि झामू आणि हरीश सुगंध असे दोघे भाऊ. ते ऑफिस हरीश सुगंध बघायचे, झामू प्रोड्युसर म्हणून झाला. तर हा हरीश सुगंधचा मुलगा आणि हा माझ्यावर काय मसा. त्यावेळेला झामूनी म्हणजे माझी
आलं 1.5 वर्ष करायचं का बरं, सगळंच सोडलेलं, ॲक्टिंग सोडलेली आणि सिनेमा डिरेक्ट करायचा म्हणून खूप वाईट परिस्थितीतनं गेलो मी. त्यावेळेला मी एकदा झामूकडे गेलो, म्हणजे झामू पिक्चर करणं माझ्यासाठी. झामू आपल्या ह्याच्यात एवढा वेगळं काय पिक्चर, मी त्याला अस्तित्व ऐकवलं. बरं एक कमर्शियल प्रोड्युसरला तर म्हणला कितला बजेट करले. बरं असंही नाही की मी काही माझं काही केलंय मी की मी सक्सेसफुल झालं नाही. एक पिक्चर आई केलेला मराठीत तो चाललेला, निदान कोणी पाहिला नव्हता. बॅकग्राऊंड बघ माझी, एक पिक्चर सुरू केला तो बंद पडला आणि जामुनाला कर आणि मी अस्तित्व गेला. आणि राहुल ऑलवेज असायचा ना बरोबर. मग राहुल नंतर खूप पिक्चरला मला असिस्ट केलं त्याने. आणि इट इज त्याचं एक हे होतं ना की आज राहुल पिक्चर प्रोड्यूस करतोय, मला इतकं बरं वाटलं. आणि 2-3 रत्न आहेत मला अजून मिळाली, एक अमेरिकेचं आणि 2 लंडनची आहेत. एक राहुल पुराणिक, एक आमचा वीरेन मोहोळकर आणि एक अनूप मोहन. आउट ऑफ द ब्लू ठीक आहे, म्हणजे असं खर्च जास्त आला ठीक आहे काही नाही. तर ना एक मी लकी ठरलोय प्रोड्युसरच्या बाबतीत, रिलीजच्या बाबतीत लकी ठरावं अशी एवढीच इच्छा आहे. पण केलाय पिक्चर, सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. बघू, मला माझ्या ऑडियन्सवर विश्वास आहे. आणि एक सब्जेक्ट असा जो माझ्या सिनेमामुळे ना मला एक शेतकऱ्याची आत्महत्या थांबवता आली ना, तर मला वाटतं की माझं झालं या सिनेमात मला. आणि ते खरंच अंजन घालायचं आहे. सी आपण काय करतो की सरकार काय करते शेतकरी, आता ओला दुष्काळ आहे, सरकार काही करते नाही असं नाही. पण खरंच शक्य आहे का, म्हणजे नुसतं कर्जमाफी किंवा नुसतं त्यांना पॅकेजेस देऊन शक्य आहे का? ते पॅकेजेस त्यांच्यापर्यंत पोचतात की नाही कोण बघतं. आणि ते तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, कित्येक वेळा ते पोचत नाही. मी कायम त्यांना म्हणतो, मैताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक ह्याच्यातही पैसे कमवतात. तर आपल्यात अवेअरनेस म्हणजे लोकांमध्ये, म्हणजे मला हा माणूस अन्न देतो ना, मी प्रयत्न करेन की ह्याला ह्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. ही भावना लोकांमध्ये आली ना, ते एकही आत्महत्या होणार नाही. म्हणजे आणि आपण काय करतो, त्यांना फक्त कर्जमाफी किंवा हे करून काय होणार नाही ना. तुम्ही त्यांना आज इस्रायल हे शेतीप्रधान देश आहे आणि ते टेक्निकली त्यांनी शेतीमध्ये जे काय केलं ना क्रांती, इथे करायचा प्रयत्न तर करू. आज नाही होणार, रोम वॉज नेव्हर बिल्ट इन अ डे, पण आज 5 वर्षांनंतर इकडचा शेतकरी अवेअर होईल. म्हणजे इकडच्या शेतकऱ्याच्या मुलांनी पण ठरलं पाहिजे मी शेती करणार. आज माझ्याकडे माझं म्हणजे मला जवळजवळ माझ्या आईवडिलांपेक्षा जास्त लक्ष देणारा एक मुलगा. आपण त्याला बॉय म्हणतो, मी त्याला जवळजवळ वडीलच म्हणायला पाहिजे. मी शूटिंगला असताना आपण त्यांना काय म्हणतो, बॉय म्हणतो तो नाही. त्याची गावाला 20 एकर शेती आहे. करायची नाही त्याला, कारण काय करणार. आज केवढी मोठी शोकांतिका आहे. सगळी माझ्यासाठी पूर्ण कामाला आहेत ना. बरं, ही माझ्यासाठी जवळ 25-25 वर्ष. सुभाष वगैरे सगळे, सुभाष, सुनील, हे सगळी माझी जुनी आहेत लोक, पण त्यांची शेती आहे. आज शेतकऱ्याच्या मुलाला वाटायला पाहिजे की याला मी शेती करणार. त्यात पैसा आहे, त्यात स्थैर्य आहे, नोबिलिटी आहे. म्हणजे शेतकरी हे, म्हणजे मलाच वाटतं की देवानंतर मला कोण इम्पॉर्टंट वाटतं शेतकरी, बिकॉज ही इज किपिंग मी अलाइव्ह. तर ते ह्या सिनेमातला करता आलं ना मला. म्हणजे मला खरंच करायचं आहे, पण ते बघू किती करता येईल. या सिनेमातला काही भाग मी देईन तिकडे, पण पैसे देऊन होणार नाही. मला असं वाटतं की मला आता एका जिल्ह्यात खूप तालुके असतात, तालुक्यात एक छोटंसं सेंटर कोणाला काय झालं, कोणतरी तिकडे श्रीमंत माणसाला मागा की मला ना एक 500 मीटर स्क्वेअर 500 स्क्वेअर फीट जागा दे. एक आपण ऑफिस काढून तिथे बाहेर बोर्ड लिहू की उद्या आत्महत्या कर रे बाबा, आज नको.
या इकडे बोलायला, काय तुझे प्रॉब्लेम, असं प्रत्येक तालुक्यात एक काढलं ना. आज मला त्रास आहे की मी आज 50 रुपये किलो टोमॅटो घेतो, तो शेतकरी 5 रुपयाला का विकतो. एवढी तफावत नको रे तू, म्हणजे निदान त्याला 20 रुपये तरी मिळू दे. तर त्याचं काय सोल्युशन काढू शकतो का आपण, की एक बाईंग आहे, म्हणजे मधले काढून टाका की म्हणजे जी आपण ह्यांना अनुदानं देतो ना त्याच्याऐवजी माणसं ठेवा की जे हे मॅनेज करतील. नोकऱ्या मिळतील लोकांना, प्लस तर शेतकऱ्याला पैसे मिळतील, प्लस गव्हर्नमेंटला मग नंतर शेतकऱ्यासाठी अनुदान द्यायला लागणार नाही. खूप गोष्टी आहेत. बरं, त्यांना हेही सांगा की तुम्हाला कुठली फळं लावली की किती भाज्या लावल्या की तुम्हाला आम्ही सबसिडी देतो. तो एक अवेअरनेस क्रिएट. आपण त्यांना अवेअर करत नाही आहे शेतकऱ्यांना, प्रॉब्लेम हा आहे. त्यामुळे हा ऐकतात आपलं फक्त शिवाजी महाराज, आपण ऐकतो कोणाचं फक्त शिवाजी महाराजांचं. त्यामुळे शिवाजी महाराज ह्या पिक्चरमध्ये येणं ॲब्सोल्युटली गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की बळीराजाचा बळी जाण्यापासूनचा रोखणारं पहिलं पाऊल कलाकृतीतून हे ठरावं, यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. आणि धन्यवाद. तू जे म्हणतोयस की पहिला तुझा ट्रेलर ओपन होतो त्याच वेळेला दिल्लीचेही तख्त राखतो तो महाराष्ट्र माझा, तर तो विश्वास महाराष्ट्रातला आणि जगभरातला प्रेक्षक तुझ्यावर दाखवेल असं मी लेट्सअपच्या वतीने तुला ग्वाही देतो. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतक्या आपलेपणाने बोललास महेश, थँक्यू सो मच. थँक्यू.